नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरीची अवस्था खूप भयंकर अगदी क्रिटिकल आहे। अर्णव सारखा तिच्याकडे अगदी दरवाजात उभा राहून बघत आहे आणि देवाला प्रार्थना करत आहे। आणि तेवढ्यात आता वल्लरी ही आता त्या श्रीकांत धुमाळाला फोन करते आणि म्हणते की हे बघा, मी तुम्हाला जे सांगत आहे तर ते ऐकून घ्या आणि लवकरात लवकर मात्र आता ही मुंबई तुम्हाला सोडायची आहे। काही झालं तरी आता ही मुंबई सोडून तुम्हाला जायचं आहे। तेव्हा लगेच आता तो धुमाळ आहे तर तो वल्लरीकडे अगदी धक्क्यानेच अगदी हे सर्व ऐकत असतो। त्यानंतर आता वल्लरी, अविनाश मामा हे सगळेजण मात्र आता तिकडे हॉस्पिटलला आहे आणि हॉस्पिटलला मात्र आता आता मात्र डॉक्टर जेव्हा बाहेर येतात आणि सगळेजण डॉक्टरांना विचारतात की नक्की काय झालेलं आहे, आता डॉक्टर सांगतात की हे बघा, अर्णव राजेचरके त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत। आता हे ऐकल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो। आमचे प्रयत्न चालू आहेत, त्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो। आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो। आता अर्णव मात्र ईश्वरीसाठी देवाकडे हात कधी कशासाठी जोडतो, कारण आतापर्यंत कधी न अर्णवने देवाकडे अगदी काही मागितलेलं सुद्धा नाही आणि हात सुद्धा कधीही जोडलेले नाही। पण आज चक्क ईश्वरीसाठी तो आपल्या ईश्वरीचा जीव वाचवण्यासाठी देवाकडे काय अशी प्रार्थना करतो आणि काय ईश्वरीसाठी तो व्रत करतो, ते व्रताची अगदी फळ आता अर्णवला कसं मिळणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।